श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, आजचा संदेश तू जर उघडला आहेस तर स्वतःला भाग्यशाली मान. कारण बाळा, तुझी निवड स्वतः भगवंताने हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे असे मानून संपूर्ण संदेश जो कोणी माझा प्रिय बाळ ऐकेल त्यावर माझी आणि भगवंताची निरंतर कृपा दृष्टी राहील. तुम्ही त्या आर्थिक संपन्नतेसाठी खूप काही चिंतित आहात. मग भगवंतावर विश्वास ठेवा. कारण भगवंत माता लक्ष्मीसह तुमच्याकडे येत आहेत. काही काळ आता फक्त तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे. बस त्यानंतर तुमच्या आयुष्यात ती भरभराट, ती विपुलता, ती संपन्नता तुम्ही अनुभव करणार आहात. माझ्या प्रिय बाळा, तू केलेले कर्म कुठेही वाया गेलेले नाहीत. तुझ्यासाठी सुख, समृद्धी आणि आनंदाचा मार्ग मी उघडत आहे. लवकरच ज्यांच्या कुणाच्या तब्येतीत, त्याच्या आरोग्यात ते सुखद परिवर्तन तो अनुभव करेल जो माझी प्रार्थना मनोभावे करत आहे. मला माहीत आहे की तुम्हाला ते त्रास आहेत, पण त्या त्रासातून मुक्त करणारा माझा आशीर्वादही तुमच्या दिशेने वेगवान गतीने मी पाठवत आहे. ती वेगवान गती का आहे याचे कारण तुला लवकरच प्राप्त होईल. बाळा, कुणी तुला कितीही कोणत्या गोष्टींसाठी नावे ठेवत अथवा तुझा तिरस्कार करत, पण तू जे काही करत आहेस ते कार्य सुरू ठेव. कोण तुला नावे ठेवत आहे, कोण तुझ्या कार्यांमध्ये विघ्न आणत आहे, कोण दृष्ट तुझ्या मागे लागून त्या कार्यांमध्ये अडथळे आणत आहे, हे सर्व काही मला माहीत आहे. मग आता तुला जर मी सांगितले की काही काळातच तुझ्या आयुष्यात असे शुभ परिवर्तन घडून येणार आहे ज्याची कल्पना देखील तू आज करू शकत नाहीस. बाळा, माझी कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. एखादे कोणी तुमच्या कार्यावर हसत असेल तर त्याला हसू द्या. कोणी तुम्हाला नावे ठेवत असेल तर ठेवू द्या, पण तुम्ही मात्र तुमच्या कार्यापासून मागे सरकू नका. कारण याच कार्यातून तुम्हाला पुढे खूप काही मोठा नफा आणि खूप काही फायदा देखील घडणार आहे. तुमच्या मनातील त्या वेदना, दुःख सहन करून तुम्ही पुढे चालत आहात. कारण ती शक्ती जी पुढे जाण्याची क्षमता तुमच्यात निर्माण करत आहे ती माझ्याकडून, दैवी ऊर्जेकडून तुम्हाला प्राप्त होत आहे. हे ब्रह्मांड त्यांनाच मदत करते जो प्रयत्नशील आहे, जो प्रयत्न करू इच्छितो. मग तो प्रयत्न एखाद्या छोट्या कार्यासाठी असो किंवा मोठ्या कार्यासाठी असो. जर ब्रह्मांडाने तुमची त्या कार्यासाठी निवड केली आहे तर तुमचे कर्म आहेत की तुम्ही ते पूर्ण करावे. तुमचे कर्तव्य आहे की ते तुम्ही पूर्ण करावे. बाळा, इतर गोष्टीकडे जास्त लक्ष पुरवल्यापेक्षा तुम्हाला कुठल्या गोष्टीत खूप काही असे वाटत आहे की हे कठीण आहे, त्या कठीण कार्याला सुरुवातीला हात घालून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण जे प्रयत्न करतात तेच यशस्वी होतात. मोठे यश धावत तुझ्या मार्गात येत आहे. कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तू तुझ्यात अद्भुत शक्तीचा अनुभव करशील. कारण बाळा,
ती या संदेशाच्या मार्फत मी तुला देऊ इच्छितो. तुझे जीवन सकारात्मक ऊर्जेने पूर्णपणे भरून जाईल. तुझ्यात ती अद्भुत शक्ती तुला जाणवायला लागेल, कारण आता इथून पुढे तुझ्यासाठी प्रत्येक कार्य सोपे होईल, सहज होईल. म्हणूनच तुझी निवड भगवंताने हा संदेश देण्यासाठी केली आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर आणि चिरकाल तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात मोठा यशाची हमी देव तुम्हाला देत आहेत. मग भीती कसली, चिंता कसली, काळजी कसली, सर्व काही देवाच्या चरणावर सोपवून निश्चिंत असावे आणि आपले कर्म करत राहावे. जेव्हा तुमच्या मनातून ही नकारात्मक ऊर्जा निघून जाईल, कारण तिने तुम्हाला धरून ठेवले आहे. तिचा पगडा तुमच्या मनावर खूप काही बोजे टाकू इच्छितो. त्याआधी तुम्ही तिला तुमच्या हृदयातून, तुमच्या मनातून काढून टाकलेले चांगले आहे. बाळा, मला माहीत आहे की तुला त्या वेदना होतात, ते दुःखही होते, ते क्लेशही वारंवार घरात, परिवारात होऊ लागतात. पण हे सर्व काही वादविवाद कशामुळे होत आहेत? त्या नकारात्मक ऊर्जेने तुमच्या घरावर पगडा मांडला आहे. तिला दूर करण्यासाठी तुम्ही निरंतर फक्त भक्तिभावाने देवाला हाका मारा आणि देव तुमचे ऐकतात. प्रार्थना करा, कारण प्रार्थना ही स्वीकार केल्या जाते याचे अनुभव या आधीही तुम्ही कित्येकदा घेतले आहे. तेव्हा आता कुठल्याही क्षणी तुम्हाला दैवी आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्यातली ऊर्जा वाढू लागेल आणि सुख, संपदा, आनंद यांनी घर भरेल आणि तुमच्यातून ते काढून घेतल्या जाईल जे तुमच्यासाठी त्रासदायक ठरत आहे. मग ते तुमच्याकडे असलेले निर्णय असोत जे चुकीचे ठरतात, किंवा ती नकारात्मक ऊर्जा असो आणि तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा देव पाठवत आहे. तू जे काही घरात करत आहेस, मग ती खूप काही साफसफाई असो किंवा तू जे आवराआवर करत आहेस, ते सर्व काही देव पाहत आहे. तुझे कुठलेही कर्म केलेले निरर्थक वाया जाणार नाही. जर तुला वाटत असेल की एखाद्या कार्यात माझा वेळ खूप निरर्थक वाया जात आहे, तर तसे काही नसून त्या ठिकाणी तुझी निवड देवाने केलेली आहे आणि ते कर्म योग्य तऱ्हेने पूर्ण कर आणि मग बघ, देवाचा आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन ते नवनवीन चमत्कार घडू लागतील. कारण त्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे. तुम्ही कधी काही काळी मागूनही विसरून जात असाल, पण तुमचा भगवंत कधीही तुम्ही मागितलेले विसरत नाही. योग्य वेळ आली की देव तुमच्यासाठी ते सर्व आशीर्वादासह पाठवतात. यावर विश्वास ठेवा. या आधीही तुम्ही अनुभव केलेले आहेत आणि इथून पुढेही तुम्ही अनुभव करणार आहात. दैवी ऊर्जा सतत तुम्हाला सहाय्य करेल. आनंदी आनंद तुमच्या आयुष्यात येत आहे. सुखाचे क्षण, सुखाचे कुटुंब अशी तुमची गणती होईल. बाळा, तुझे कुटुंब आणि तू सुखी होशील. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे, तिथली जागा पवित्र हो. ऐकणाऱ्याचे मन शुद्ध पवित्र हो. त्यांच्या मनातील ती नकारात्मक भावना कायमची निघून जाव आणि त्या जागी स्वामीदेव त्यांच्यासाठी सुखद आशीर्वाद, आनंदाचे क्षण आणि ती खूप काही सकारात्मकता देऊन त्यांचे कार्य सिद्ध हो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप अत्यंत पवित्र आहे. तो मनपूर्वक श्रद्धेने करत राहा. स्वामी माऊली तुम्हाला कधीही कुठल्याही स्थितीत एकटे सोडणार नाहीत आणि जरी तुम्ही कधी एकटे असाल
तर कुणाला ना कुणाला तुमच्या मदतीसाठी अवश्य पाठवतील यावर विश्वास ठेवा. स्वामींची शक्ती अफाट आणि दिव्य स्वरूपात आहे. स्वामींच्या शक्तीमुळे तुमचे अनेक क्लेश दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात आनंद येईल. सुख संपत्ती वाढेल. स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.